नमस्कार मंडळी, मी वैशाली. आज मी तुमच्यासोबत माझ्या पंपापासून ते घरापर्यंतचा प्रवास शेअर करणार आहे, तर नक्की बघा. मी जेव्हा पंपवर काम करणं सुरू केलं ना, तेव्हा माझ्यासाठी सगळं नवीन होतं. लग्नाआधी पण मी जॉब करणं केला होता, पण त्या जॉबमध्ये आणि या जॉबमध्ये खूप फरक होता. मलाही खूप अडचणी आल्या, प्रेशर आलं. तेव्हा मी ठरवलं होतं की मला जॉब नाही करायचा, पण ते असतात ना प्रत्येकाच्याच आयुष्यात वेलविशर, तसे माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी मला लँडमार्क लावलं. लँडमार्क म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म की जो ब्लेमिंग न करता आत्ता काय करायचं किंवा पुढे काय करायचं याचा विचार करायला शिकवतं. आपण नेहमी तेच करत असतो ना, की कारण याला ब्लेम, म्हणजे याने माझ्यासोबत असं केलं किंवा त्याने माझ्यासोबत तसं केलं, तर याला ब्लेम, त्याला ब्लेम, किंवा नशीबच खराब होतं म्हणजे नशिबाला ब्लेम. तर ते ब्लेम न करता आपल्या आयुष्यात आपल्याला काय पाहिजे, आता आपण काय करायला पाहिजे किंवा पुढे काय करायचं याचा विचार करायला शिकवतं. मग आमचा खास प्रवास तिथून त्यावेळी लँडमार्क फक्त मीच नाही केलं, तर प्रशांतलाही करवलं. आधीपासूनच आमचं स्वप्न होतं, पण ते खूप लांब वाटायचं. पण जो आत्मविश्वास किंवा जो कॉन्फिडन्स आला ना, तो लँडमार्कमुळे आला. त्यावेळी मला पंपाचं काम अजिबातच येत नव्हतं, पण वडिलांसारखे मला शिकवणारे आमचे पप्पा, ज्यांनी मला फाईल बनवण्यापासून तर लेबलिंग करेपर्यंतचं सर्व शिकवलं, त्यांना मनापासून आभार. मॉलमध्ये काम करण्यात आणि पंपावर काम करण्यात खूप फरक होता. पण ते असतं ना, की वरती जाताना पाय खेचणारे सगळ्या क्षेत्रात सेम असतात. इथेही होते. तर मी कधी खचले ना, तर आमचे पप्पा मला नेहमी म्हणायचे की वैशाली, हा अशिक्षित स्टाफ आहे, यांना समजायला वेळ लागेल किंवा काही काही गोष्टी त्यांना समजणार पण नाहीत. तर हळूहळू सर्व बदलत गेलं. मग मी मॅनेजर म्हणून त्यांच्यासोबत कधी राहिलेच नाही, कारण मी त्यांच्यासोबत मिसळून राहायला लागले, त्यांच्यासारखं बनून राहायला लागले, त्यांना सोबत घेऊन काम करायला लागले. मग ते कुठलंही काम असो, आम्ही सर्व सोबत काम करायचं. सर्वात अगोदर सुरुवात मी करायची, मग त्यांना सोबत घेऊन काम करायचं. असंच आमचं एकदम बॉन्ड वाढत गेलं. घरच्या ताणामुळे जर मी रडत बसले किंवा थांबले, तर माझ्या स्वप्नांची जाणीव करून देणारे माझे सर हे मला नेहमी योग्य तो मार्ग दाखवत गेले. त्यांचे मनापासून खरंच खूप आभार. आज मी संभाजीनगरची पहिली लेडीज मॅनेजर आहे, याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. कारण त्यावेळी मी कधीही विचार नव्हता केला की मी उन्हात वेळाने काळी पडेल का, किंवा पेट्रोलमुळे माझी स्किन खराब होईल का. मग असंच मी पंपाचं सर्व काम शिकत गेले. कधी टँकरवर चढून पण मी टँकर खाली केलंय एखाद्या माणसासारखं. याने माझा आत्मविश्वास आपोआप वाढत गेला. तर असंच काम करत करत आज माझं घर झालं आहे. तर तुम्ही म्हणाल की हे सर्व मी पंपावर कमवलं आहे, तर हो, मी पंपावरच कमवलं आहे. पंपावर मला खूप सगळं शिकायला भेटलं. मला पंपावर माझा स्वतःचा आत्मविश्वास भेटला. मी पण पंपावर कॉन्फिडन्स कमवला. आज मी माझं जेही लोन आहे घराकरता काढलेलं, ते फेड होऊ शकेल याचा कॉन्फिडन्स कमवला. तर मंडळी, तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की स्वप्न जरी कितीही लांब वाटलं किंवा अवघड वाटलं, तरी मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व पॉसिबल होईल. तर हा होता माझा शॉर्टमध्ये पंपापासून तर घरापर्यंतचा प्रवास. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद.